भाऊबंदकीच्या वादात 1200 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला, केडीएमसीची कारवाई, नागरिकांच्या हस्तक्षेपानंतर तूर्तास स्थगिती. कल्याण शहरातील तिसाई विद्यालय आणि श्री समर्थ हायस्कूल या दोन शाळांवर केडीएमसीकडून निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र या कारवाईमुळे तब्बल 1200 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संकट ओढवल्यानं पालक, शिक्षक आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. सकाळच्या सत्रात इंग्रजी माध्यम आणि दुपारच्या सत्रात मराठी माध्यमाचे वर्ग भरत असलेल्या या शाळांमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संबंधित जागेच्या भाऊबंदकीच्या वादातून ही कारवाई होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. कारवाईची माहिती मिळताच स्थानिक भाजप नगरसेविका स्नेहा भाने, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. कोणताही वाद असला तरी त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसता कामा नये अशी भूमिका स्नेहा भाने यांनी मांडली आहे. तुम्ही कोर्टामध्ये तुम्ही ज्या कोर्टामध्ये पण आमच्या मुलांचं तुम्ही नुकसान करू आणि महापालिकेने पण नोटीस आता 4 दिवसात दिली नाही पाहिजे होती, कारण महापालिकेला माहित होतं शाळा आता भरणार. महापालिकेची पण चुकीच आहे. आयुक्त महोदयांना आपण पत्र देऊ, भेटू आणि ते करू. शक्य होईल तेवढा आता तोडफोड चालू आहे ती थांबलेली तोडफोड आहे ना ती थांबली. आमची आमची शिक्षक मुलं जी कारवाई चालू आहे त्याच्या बाबतीत आपल्याला काय म्हणायचं? मला एकच म्हणायचं आहे सर, महापालिकेने कारवाई थांबवावी 1200 विद्यार्थ्यांच्या हितासाठी. बाकी जर त्यांना कारवाई करायची असेल तर आम्हाला 1 वर्षाची मुदत द्यावा आणि 1 वर्षाची मुदत दिली आम्ही पुढच्या एप्रिलला पूर्ण खाली करून टाकू. आम्ही लागला तर लिखित देऊन टाकतोय. बिल्डिंग खाली करून आम्ही स्वतः डिमोलिशन करून टाकू. बिल्डिंग आणली गेलंय. आता मी असं ऐकलं आणि ग्रामपंचायतचे पण तेच मी आता ग्रामपंचायत कुठंतरी ग्रामपंचायतची परवानगी आहे, ग्रामपंचायतची परवानगी आहे, महापालिकेची परवानगी नाही. बरं, आता हे जे 1200 विद्यार्थी इकडनं हे होतील, जर काही कारवाई झाली आणि 1200 विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय होईल, त्याला जबाबदार कोण? विलास भोईर. याला जबाबदार विलास भोईर, कारण विलास भोईरने तक्रार केलेली आहे. विलास भोईरनी तक्रार केलेली आहे. ही शाळा सध्या चालवतो कोण? आपलं नाव काय साहेब? माझं नाव बहाराम गायकवाड. ठीक आहे. तर विलास भोईरनी तक्रार केली, त्यामुळे तुम्ही त्यांना जबाबदार धरताय. परंतु त्याच्या व्यतिरिक्त काय पर्याय? कारण त्यांनी तर तक्रार केली, नियमाप्रमाणे निष्कासनाची कारवाई सुरू आहे. तर या मुलांसाठी काय अतिरिक्त तरतूद किंवा काय तुमच्या विचारात? आता माझ्या विचारात मी सध्या आता 2 दिवस झाले ह्या याच्यात जागा शोधायच्या तयार, पण जागा एवढं लगेच काय 10-15 वर्ग तर मिळू शकत नाही ना. आणि एकच जागेवर पाहिजे असं नाही, एक इकडे मिळणार दुसरीकडे मिळायचं कसं होणार ते? म्हणजे माझं काहीच म्हणणं नाही. माझ्या मुलांचा तुम्ही फक्त विचार करा. आम्ही आज माझ्या मुलांना सोडून जातोय म्हणजे आमच्या मुलांना स्वतःच्या सोडून झाल्यासारखं आहे आम्हाला. आज आमचे मुलं, आमच्या शाळेची फीस आहे दुसऱ्या शाळेसारखी परवडणारी फीस नाही. माझ्या शाळेची फीस फक्त 200 रुपये. आम्ही 200 रुपयाप्रमाणे टीचर लोक त्यात जेवढे 2000-3000 काय असेल ते आमची सॅलरी घेऊन मुलांचं भागून आम्ही तेवढेच करतो. आज आमच्या 1000 ते 1200 मुलांचा प्रश्न आहे. नर्सरी पासून ज्युनियर पासून अक्षरशः आम्ही सुद्धा रडतो. आमची मुलं, तुम्ही आमच्या मुलाकडे बघा, एवढुले मुलं आहेत, छोटाली. ते बोलतात आम्हाला पाहिजे तर ही शाळा पाहिजे, शिक्षक आम्हाला हेच पाहिजे. तर का म्हणतायत? कारण की आम्ही कुठेतरी त्यांच्यासोबत अटॅचमेंट आहेत, त्यासाठी त्यांना तेच हवंय. आम्हाला बाकी तुमचं संपत्ती, धन, द्रव्य यांच्याशी तुमच्याशी काहीही संबंध नाहीये. आम्हाला फक्त आमची शाळा पाहिजे. तुम्हाला द्यायची असेल तर आम्हाला कोणतीही शाळा कुठेही आम्हाला बनवून द्या, पण या एरियातच हवे मला शाळा. सध्या तुमची मागणी काय? माझी झालं, परंतु तुम्ही जे सांगताय ते एक शिक्षकाप्रमाणे बरं वाटतंय. परंतु तिकडे जे ऐकलं गेलंय, मी तिकडे जाऊन आलो, तिकडे त्या सांगण्यात येत आहे
तर ते भावांच्या वादकीमध्ये ते काहीतरी प्रकरण निसटत. बरोबर. तर त्याच्या बाबतीत तुमचं काय? माझं म्हणणं आहे त्यांच्या भावाच्या बाबतीत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलांसारखा विचार दुसऱ्यांच्या मुलाचा करायला पाहिजे नाही. आमच्या पॅरेंट्सचं म्हणणं, सगळ्याच पॅरेंट्सचं म्हणणं आहे, तुम्हाला तुमच्या भाऊबंदकीचं काय असेल ना, आम्ही आमचे स्वतःचे पैसे हजार करून तुम्हाला काय पैसे पाहिजेत ना ते देऊ शकतो, पण तुम्ही आम्हाला आमची शाळा तोडू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आज तुमच्या वादामुळे तुम्ही या 1000-1200 मुलांचा प्रश्न आहे, आज त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांचा फ्युचर वेस्ट करू नका. आमची मागणी फक्त इतकी आहे की जर ही बिल्डिंग अनधिकृत होती तर तुम्ही हे गेले 10 वर्ष कुठे होते? 2015 सालपासून ही स्कूल इकडे आहे, कार्यरत आहे. इतकी 1000-1200 मुलं इथे शिकतायत कधीपासून, आणि आता टायमावर तुम्ही ही तोडायला घेतली आहे. अवघ्या 2 दिवसात स्कूल रिओपन होणार आहेत. मग ही मुलं कुठे जाणार आता? त्यांचं नव्याने ऍडमिशन कोण करून देणार? त्यांच्या शिक्षणाचं काय? 10वीची मुलांचं ऍडमिशन आहे आता, त्यांचं काय? मॅडम, आपण स्थानिक नगरसेविका आहात. आता तिकडं मी विचारून आलो, बाळाराम गायकवाड शेठ साहेब मला वाटतं त्यांचे संचालक आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इमारतीला ग्रामपंचायत परवानगी आहे, तर त्या हिशोबाने ती इमारत अनधिकृत कशी झाली याबाबत आपण कमिशनर साहेबांबरोबर बोलणार का? हो, नक्कीच. आम्ही ह्याचा पाठपुरावा घेतोच आहे आणि ह्याच्यावर नक्कीच काहीतरी सोल्युशन आम्ही काढणार आहोत. कारण आज हा प्रश्न ना फक्त स्कूलचा नाहीये, हा प्रश्न आहे तर पोरांचा फ्युचरचा आहे. हे आज इतकी पालकं जी मेहनत करतायत ना आणि त्या पोरांना तिथे शिकवतायत ना, त्याचा त्यांचा प्रश्न आहे हा. सो नक्कीच आम्ही आमच्या परीने जे काही होईल ते आम्ही करणार आहोत त्याच्यासाठी. आज हा प्रश्न 1000 ते 1200 मुलांचा प्रश्न आहे, हा त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. एक नगरसेविका म्हणून तर माझं कर्तव्य आहे, पण एक नगरसेविका म्हणून नाही तर एक आई म्हणून, यांची बहीण म्हणून, इकडची लेक म्हणून माझं हा कर्तव्य आहे की त्यांचं भविष्य मी कसं सांभाळू शकेल. माझी मागणी प्रशासनाकडनं फक्त एवढीच आहे की किमान 1 वर्षासाठी तरी आम्हाला हा टाइमलाईन देण्यात यावा, ज्या कारणाने पालकांनाही सोयीचं होईल की पुढे काय करता येईल त्यांना ते समजण्यात येईल. कारण जर तुम्ही टायमावर पोरांना अशी काढा तर ते कुठे जाणार? त्यांचं फ्युचरचं काय? त्यांचं एज्युकेशनचं काय? त्यांच्या फीसचं काय? हा प्रश्न आपण आता येणाऱ्या महासभेत लक्षवेधी म्हणून मांडणार का? येणाऱ्या महासभेत हा प्रश्न सुद्धा आम्ही लक्षवेधी म्हणून मांडणार. पालकांनीही मुलांच्या शिक्षणाचा बळी जाऊ देणार नसल्याची भूमिका घेत प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. नागरिकांच्या वाढत्या दबावानंतर प्रशासनानं सध्या ही कारवाई स्थगित केली आहे. तसंच दोन्ही पक्षांमध्ये तोडगा काढण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्यात चर्चेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आता या चर्चेतून काय निर्णय होणार आणि 1200 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य सुरक्षित राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.